नमस्कार. आज मी एक विपस्सनाबद्दलचं सांगते. मी नोकरीला लागले त्याला एक तिथले दादर भोईवाडा कोर्टामध्ये नावाजलेले वकील. मी ओळखत नव्हते की ते एकदम फेमस आहेत वगैरे. तर त्यांनी मला एक बरेच दिवस बघितलं असेल, ऑब्झर्व केलं असेल हिचं वागणं वगैरे. मी हार्डली 19-20 वर्षाची होती. 20वं जस्ट लागलं होतं. तर ते एकदा मला म्हणाले की बेटा तू खूप चांगली आहेस, तुझं विचार वगैरे चांगले आहे, तुझं सगळ्याबरोबर बोलणं चांगलं आहे, पण तुझं शक्ती तू सगळी बोलण्यातून घालवतेस, अतिशय जास्त बोलतेस तर तू विपस्सनाला जा. तर मी त्यांना विचारलं काय असतं विपस्सना. खरं तोपर्यंत मी विपस्सना हा प्रकार ऐकला नव्हता. विपस्सना काय असतं तर त्यांनी सांगितलं विपस्सना इगतपुरीला छान सेंटर आहे, ती एक विद्या आहे. मौन करायचं असतं तिथे 10 दिवस. तुला कसं मौन वगैरे करायचं आणि मग श्वासावर कसं लक्ष द्यायचं वगैरे हे असतं, तू जाऊन बघ. मी त्यांना मोठी हुशार ना, अतिशहाणी मी त्यांना म्हणाली हो देवाने माणसाला बोलायला कशाला दिलेलं आहे मग ज्ञान, मग एवढं आपण देवाने आपल्याला वाचा दिलेली आहे आणि ते बंद करून बसायचं शे बाबा 10 दिवस मला जमणारच नाही असं मी त्यांना म्हणाले. मला खरंच माहीत नव्हतं की ते अतिशय नावाजलेले वकील होते. त्याने मला काही हे नाही केलं. नंतर माझ्या लक्षात आलं तिथेच नोकरी करता करता की तो माणूस सहसा कोणाला बोलायचा नाही, कोणाला सांगायचा नाही. फक्त त्याच्या एका वाक्यासाठी त्याला पैसे द्यावे लागायचे. असा माणसाने मला हा सल्ला दिला होता, पण मी अतिशहाणपणाने तो दुर्लक्षित केला होता. आणि असंच दिवस गेले, वर्ष गेले. 2007-08मध्ये मला का माहीत नाही अतिशय आतमध्ये तळमळ व्हायला लागली, अतिशय अस्वस्थता वाटायला लागली. आणि मी नुकतंच आमच्याकडे कम्प्युटर घेतलं होतं, तर बघूया म्हणून असं सर्च मारता मारता विपस्सना घातलं आणि तिथे मी बुकिंग केलं. माझा नंबरही लागला आणि मी विपस्सनाला गेले. माझे मिस्टर मला तिथे सोडायला आले आणि सगळ्यांना मला म्हणजे जेवढे मला ओळखतं ते सगळे हसत होते की ही आणि विपस्सना 10 दिवस ही गप्प बसेल. आणि मी गेले तिथे. ती लोक कुठलाही तुम्ही ताबूत बांधायचा नाही, काही असं काही कागद काही लावायचं नाही, जपमाळ घालायची नाही वगैरे सगळे त्यांचे नियम आहेत ते सगळं. आणि मला असं वाटतं की जे आपण जेव्हा शिकायला जातो एखादी गोष्ट तर आपण पूर्ण त्यांचे नियम पाळावेत. मी गेले विपस्सनेला आणि मला अतिशय चांगली खोली मिळाली. दैवी दयाच असेल, अतिशय चांगली एकेकाला राहायची. आणि माझ्या आयुष्यातलं ते पहिले दिवस असतील की मी एकटी एका खोलीमध्ये राहिले, कारण मी कधीच नाही राहिले. पहिल्यांदा आम्ही चाळीमध्ये एकत्र सगळीजणं राहायचो, नंतर तशी जॉईंट फॅमिली सासूबाई होत्या. मी एकटी कधीच राहिले नव्हते. एकटी रात्री मला कसं झोप येईल असं वाटलं, पण नाही व्यवस्थित झालं. आणि विपस्सनेमध्ये आम्हाला खूप छान शिकवलं. त्याबद्दल मी हळूहळू सांगत जाईन, तिथल्या माझ्या झालेल्या फजित्या पण सांगेन. पण विपस्सना करून पाठवताना शेवटचं त्यांनी सांगितलं होतं की आता तुम्हाला आम्ही मनावर ऑपरेशन केलेलं आहे. विपस्सना ही मनावरची तुमच्या ऑपरेशन आहे. तुमचं शरीराचं ऑपरेशन होतं, त्याच्यानंतर तुम्ही बरेच दिवस त्याची काळजी घेता. आता तुमच्या ह्या मनावर मी केलेलं ऑपरेशन आहे, त्याची तुम्ही काळजी घ्या. अतिशय बाहेर आता 10-11व्या दिवसापासून खूप बोलायला लागू नका. आणि मग आम्हाला त्यांनी थोडा अभ्यास कसा करायचा आहे, कसं करायचं, बऱ्याच गोष्टी अतिशय छान शिकवलं होतं. मी आले विपस्सनावरून घरी आले. घरी आल्यावर माझं कारण थोडी तिथे ढळल्यामुळे असेल, मला अगदी गप्प बसावंसं खूप वाटायला लागलं, जे माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होतं. ऑफिसमध्ये पण रिझ्यूम झाल्यावर सगळे मला म्हणाले अगं कामात तुला काय झालं, आता आता तू इगतपुरीत नाही आहे, तू आता ऑफिसमध्ये आहे, तू बोल ग पहिल्यासारखी बोल, तू बोल, कामात छान नाही वाटत वगैरे खूप त्यांनी सांगायला. घरी सासू पण म्हणायला लागली बोल बोल बोल, तू बोलकीच बरी वाटते, तू बोल बरी नाही वाटत. आणि जे विपस्सनात आम्हाला सांगितलं होतं, कुत्र्याचं शेपूट वाकडं होऊ नका, तुम्हाला आम्ही सरळ करून पाठवलेलं आहे. माझं कुत्र्याचं शेपूट वाकडं झालं ते झालं, मी बडबडायची सुरू झाली ते झाली. पण अजूनही थोडाफार जेव्हा वेळ मिळतो, सकाळी पहाटे पहाटे उठते, तेव्हा तिथे जे काही थोडंसं शिकवलेलं असतं. मला पहिल्यापासून पहाटे लवकर जाग येते, कोणी मला उठवावं लागत नाही, अलार्म वाजवावा लागत नाही. मी उठले की 5-10 मिनटं विपस्सना करायचा प्रयत्न करते.